ऐका, आपला तो बाब्या, लोकांचा तो कार्टा. शाण्याला शब्दाचा गोवान सकट सगळ्यांना साप साप चमन गोटा आणि बारी ऐकल्यानंतर तर जमाल गोटा. आता कसे लावले हो बघा. हा पहिले बारी बसणार द्या ना आम्हाला, तुम्हाला जर पैसे जास्त द्या. बघा कशी मजा येते आता. आत्ता खरी मजा आहे. मैंने मी बोललो तिकडे इकडे तुला पैसे मिळणार नाही, टेन्शन घेऊ. आपला तो गाभ्या, आपण सुपारी ताट घेतले, टेन्शन घ्यायचं ना. आपण बक्षीसच्या अपेक्षेत आलेलो पांडुरंग. ऐका, ताटच ताटच केलेलं आहे. ऐका, भले भले शाहीर आले, त्यांचा म्हणे कचरा 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 कचरा. मेलाच बुवा, तुर केलेला नाही अजून. पहिल्या बारीत आत्ता करणार, त्यांनी मला केली म्हणून करतोय. कारण हे माझ्यापेक्षा, हे म्हणतोय हा नाही म्हणालो, हे ना माझ्यापेक्षा ज्ञानाने, ना बुद्धीने, ना वयाने, ना उंचीने मोठे नाही, तरी हे संस्कार घरातले, हे संस्कार आहेत म्हणून मी त्यांना हरतूर नाही केलं. पण बुवांनी मला केलं. रेकॉर्डिंग आहे. खोटा बोललो तर इकडं 4-5 कॅमेरू लागले. कॅमेरावलं हा अलर्ट मोड मध्ये थांबा तुम्ही, लक्षात घ्या. काय आहे होली जी काय काढायची आहे, परवा विजय कुळेकर बुवांनी काढली. आता मेलेल्याला मी काय मारू आणखी, मग माझी काय राहील इथं. जी काय उरली सुरली होती तेवढ्या अगदी शेवटचा शब्द त्यांनी वापरला ना त्यात, म्हणून मी गप आहे की बुवा तुम्ही आमच्या बाबांचं श्रद्धांजली गीत गायलं. आम्ही आमची फॅमिली म्हणजे आमचं सगळं कुटुंब तुमचं आभारी आहोत किंवा त्यांनी ते व्यक्त केलं याला. हा म्हणून ऐका ऐका फक्त, आता फक्त ऐकत राहा. पोरांनो शीट डाऊन हो रे, डाऊन हो लगेच शीट डाऊन हो. थांबा थांबा 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. मजा कशी असते कार्यक्रमाची तेवढी बघा. कचरा कचरा कचरा, ऐका कचरा. पाऊले चालती पंढरीची वाट. बुवांना ही वाट पकडायसाठी 2-3 टाइम लागला, बराच वेळ लागला. पाऊले चालती पंढरीची वाट. ऐका, स्तवन गायली बुवा म्हणतात मी होम ग्राउंडवर आहे, होम पिचवर, पण षटकारात सचिन कदमच मारून जाणार. कारण हे लक्षात ठेवा, तुम्ही सू करा आणि शांत राहायचं. तुमचं नाव सुशांत, तुम्ही सू करायची आणि शांत राहायचं. आता ऐका, नवकोटी लेकराची माऊली 9 दिवसाचे 9 कार्यक्रम घेतले. मला काळजी आहे 12 तारखेपर्यंत हा आवाज टिकाय पाहिजे, नाहीतर बुवाच्या पेक्षा मी कुतू शकतो. लय कुत्तो बुवा गाताना, लय कुत्तो नाही. हा बाबांचं जमायचं नाही. आणि बाबा असताना जी शान होती तुमच्या शक्तितुऱ्यात किंवा तुमच्या ज्या लोककलेत ती गेलेली आहे. लक्षात ठेवा, या सांगतो तुम्हाला. नवकोटी लेकराची ही माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. माझं गाणं आहे फेमस. जशी त्या इंद्राची ती होती इंद्रपुरी, भूमी कोकणाची माझी पुण्यनगरी. ऐका, माझी स्तवन आहे युट्यूबला आहे, नंतर ऐका निवांत मध्ये युट्यूबवर. ऐका काय म्हणतात बुवा. या कलेचा मी दास आस जीवा लागली,
स्तवन गातो बापाच. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जानही कला दावली, जानही कला दावली. ते विसरलं त्यांनी. असो ऐका, आता मी काय म्हणतो ऐका. त्या दत्ता शाहिराची नाही तुम्हाला नसगावली. आता ऐका मी काय म्हणतो. मी बोलणार नव्हतो पण तरी पण सांगतो. बापाने जे केलं 50% केलं ना तरी जन्मास आल्याचं सार्थक झालं समजा. हा नाद करायचा नाही. सचिन बुवाचं तर करायचं नाही. आम्हाला काय तुमचा होम ग्राउंड असं नाही. इथला खतरवून जाईल तुमची. आमच्या नादाला लागायचं नाही. आमची शाखा कुठेही नाही. आमचा नाद करायचा. ऐका मग त्या दत्ता शाहिराची अजून नाही तुला नसगावली. बापान दिलेल्या कलेची तू वाट लावली. आता कसं वाटतंय बुवा? कसं वाटतंय गारगार? असं म्हटलं तर का असं म्हणतो? असं मी का म्हणालो? 4 प्रश्न तुम्हाला विचारले शाही. 4 प्रश्न सांगायचं ना मोठेपणाने की बुवा मला नाही येत. शानपणा मिळतं, शकणे मिळतं. कचरा करताय माझा, मी कचरा आहे? शेंबडे तुम्ही होतात तेव्हा तुमच्या बाबांसोबत मी कार्यक्रम केले. तेव्हा तुम्ही शेंबडे होता. वरना पण यायचा आणि खालना पण यायचा. रताला घ्या रताला. हे बोलले का मग रताला? आधी माया श्रेष्ठ करायची. रताल्याचा नाही, बटाट्याचा नाही, कांद्याचा काय विषय होता? आता परवा मी ऐकून सांगतो. परवा बोरांनी सांगितली पोरगी पळवून नेली. काय माहिती हो कुठे नेली ती? ऐका ना. मग आता हे ना रतालं म्हणजे शक्ती तुरा कुठं, आदी माया कुठं, शंकर कुठं, आणि शंकर रताला दाखवतो म्हणतात. काय बोलायचं म्हणजे अभ्यास बघा करायचा. ऐका ना, ऐका म्हणू ना, जास्त नाही घेत. गावची नवरी अजिबात नाही बोललो. पण बुवा काय म्हणतात? काय रे बुवा काय बोललं? मी म्हणणार होतो घाबरी. मी म्हणणार होतो घाबरी पण मी तो शब्द ठेवला. टिंब. आता हे खोलून सांगतात गावची नवरी हागरी ही नवरी, हा नवरा हागरा असं म्हणू का? आता काही बोलायचं म्हणजे मी ते बोललो नाही शब्द म्हणून राखून ठेवला नाही का? आणि म्हणून बघा एक देतो फक्त गाण्याची देव का कट मस्तपैकी विषय आणला होता. देव खरवतो. थांबा तुम्ही थांबाल ना शेवटपर्यंत. ऐका पण पहिलं ऐका. आता ह्यांचं गाणं लय म्हणतात. आम्हाला बक्षीस आल्याशिवाय आम्ही कोणाचं गाणं घेत नाही. कोणाचं पण असू घेणार नाही. आता हे म्हणतात ना सारखं त्यांना बक्षीस भरपूर आले म्हणून मी म्हणतोय बघा एक मुकडा फक्त होते पोरानो. हा चला ऐका खाली 4 लाव वरती. शंभू महादेव मोठा जती त्याची अर्धांगीण पार्वती तिच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. अटक करा हो पुण्यात. माझा पोरगा म्हणतो आता 4 वर्षाचा आहे. बाप्पानं गणपती आणला. चाली देणं शानपणा नाही. विषयाला विषय दे. काय म्हणतो आता? तू बकासूर मी मथुर. तू बकासूर मी मथुर. तुझ्यापेक्षा मी चतुर. अरे तू बकासूर मी मथुर. तुझ्यापेक्षा मी चतुर. कोण करणार बाजी सर बघायला जनता ही आतुर. बघायला जनता ही आतुर. बाजी
शहाणपणा शिकवायचा नाही, जागेवर देतो गाणी कोणाला. हो नवीनच, सगळं नवीन आहे, ऐकत राहा फक्त, ऐकत राहा फक्त. म्हणून म्हणतो पंढरी नको, पंढरीला जाऊन एकदा जेव्हा जाईन तेव्हा सांगेन तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. ऐका गौलान बुवांची, गौलान खाली जागाव रे वरतीचा बुवाचा, हा बुवाचा सोर नाही भेटला, बुवाचा बुवाचा. हा ऐका, तुम जो नाते तो अच्छा था, दिल ना लगाते तो अच्छा था. सकाळी भेटून भेटून जावा आणि आमचा राम राम तुम्ही घ्यावा. जागे हे जागे. ऐका गवळण गवळण म्हणतात, हा बघा म्हणतात मी शंकर, मी शंकर, हा तुम्ही आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. गवळण बघा कशी आहे ती. मला म्हणतात मी शंकर, मी शंकर आणि मी आदिमाया. गवळण काय म्हणतात बघा, ऐका चूक कशी. काग यमुने तू निर्दयी झाली, बाळ माझ बाळ कुठे माझ सांग याच वेळी, मी गाऊ कोणा अंगाई. हो कोणासाठी रडते त्याची आई. बाबा म्हण ना, बाबा म्हण, शंकर आहेस तू, कानासाठी रडतो त्याचा बाबा. म्हण ना, म्हण ना, म्हण म्हणा, म्हण. तुम्ही शंकर, आई नाही म्हणायचं तुम्ही. आई गायला मी इकडं आहे, एकाला सांगतोय तो उद्या हाय माझ्या जोडीला, म्हणजे आज उद्या उद्या कुठे आज वाजता तिकडं पोरानं 1:30 वाजून गेला, आजच त्याला सांगितलं आई नाही गायची. आणि त्यानं मग त्यांची आई अशी कापली. हा तुम्ही बाबा म्हणायचं, बाबा कानासाठी रडतो माझा बाबा असं म्हणायचं. आई नाही, विसरलं नाही, ते घसारलंय. आणि घसारलं नाही नुसतं, असं पसारलंय. आता वरनं वाढत नाहीत ते, हे खालना वाढायला लागले इकडनं. रुंदी आता उंचीन नाही वाढणार, ते रुंदीन वाढणार, ते आता रुंदी. पांडुरंग आर्य ऐका, मग आता उत्तर सांगितले, पुढचा विषय गा कसा गातोय आता ऐका. मला आदिमाया श्रेष्ठ करायची आहे, म्हणून तुमचा विषय कसा आहे. बालियाच्या संगे खेळतो या खेळ, पद कमलांचा बसवून मेळ, सार गोकुळ देत ग्वाही. हो तुझा बाप रडल, बाप रडल, पण आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देत ग्वाही. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देत ग्वाही. आई तुझी रडणार नाही. सार गोकुळ देत ग्वाही. उत्तर ह्याला म्हणतात आई नाही रडणार. आईला माहिती आहे माझा कृष्ण जरी यमुनेमध्ये शिरला असला, कालियाचं मर्दन करणार असला, तरी तो निश्चितपणे जगाचा जगत जननी जिला म्हटलं गेलं ती माझी यशोदा माय आणि तिचा पुत्र होता मित्रांनो कृष्ण. श्रेष्ठ कशी करायची असते ती ऐका. हा नुसता शांतपणा शिकून नाही झालं. हा बैलगाड्याची नुसती गाणी म्हणून नाही तुम्ही बुवा मोठं. हो शास्त्राला शास्त्र, विषयाला विषय भिडवा तर तुम्ही मोठं बुवा. तर तुम्हाला म्हणेन मोठं बुवा. हा इकडे बघा धानवाला आमचा. ऐका ऐका म्हणून म्हणतो ऐका. हे गाणी घेऊ मस्त पैकी मजा येईल. जास्त नाही गाणी घेणार आहे.
एकच गाणं घेतो ऐका पडायला ना हा बक्षीस पण घेतो आहे ती मी ना कारण मला काय कमी झाली बा आता कशाला बोलून मी घेऊन नकोच बोलणार मरू देवाशी ऐका देतोय बक्षीस सतीश पड्यार गणबाई पूजला आहे मी 100 रुपयांचं पारितोषिक अमित कदम वैष्णवी कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सनी सुनील आणि मंगेश यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते फरमाईश आहे घेणार घेणार पहिले गाणं एक मस्त ऐका तसं गाणं चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा म्हणतात तुमचं पोरं आहेत ते शेंबडं आहेत शेंबडं असू द्या हो शेंबडं पण असं तुमचं कोंबडं आरवतील ना भेटल्या बघा हा आता देणार तेव्हा काही इश्यू नाही विषय नाही ऐका काय म्हणतोय तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे कोणा बोलत पांडुरंग हरी विषय तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे पडलास आता तू एकटा पडलास आता तू एकटा तू माझी उपटशील काय रे अशोक वनातली झाडं म्हणतोय रावण म्हणतोय हनुमंताला काहीतरी जो वेगळा समजा रावण म्हणतोय तुझ्या बापाला म्हणजे रामाला राम त्याचा बाप प्रभू त्याचा राम याला नाही एकदम ओके 50 खोके तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही बापाला नाही जमलं आणि तुला बी जमणार नाही रे बापाला नाही जमलं बापाला नाही जमलं नाही जमणार नाही अरे पडला जाता तू एकटा पडला जाता तू एकटा माझी उपस्थिती काय रे बापाला नाही जमलं नाही जमणार नाही रे बापाला नाही जमलं नाही जमणार नाही बापाला नाही जमलं नाही अशोक वनात ठेवली होती सीतेला ऐका विषय उपटू नको तू झाड असं कोणाच नाही रावण म्हणतोय मोडून घेशील हाड
चालणार नाही तर लाड उचलाया लावीन जोड, अरे उचलाया लावीन जोड, धरून तुझी निश्चयपटी, धरून तुझा रताळा, लय रताळा मोठा आहे बुवाचा, रताळा त्यांनीच म्हटले शब्द, माझा भाव नाही, धरीन तुझा रताळा आणि मानेवर देईन पाय रे, तुझ्या बापाला नाही जमलं गड्या तुला बी जमणार नाही रे. शाण्याला बहुत शब्दाचा आहे, गरम अजून बाय गोवा जाऊन देतील ना आम्हाला इकडनं पाणी था आम्ही ऐका. आणि म्हणून पुढचा विषय जरा 2 मिनिटं बसा पोरांनो. हा सीट डाऊन, सीट डाऊन. आता मला म्हणता काय नाही म्हटलं, काय उत्तर दिला जरासंध आहे ना, आणि काय महाभारत म्हणतो ना, काय येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. तेच सांगतोय तुम्हाला, हे उत्तर मला मिळाली. मी त्यांना सांगितलं की उत्तर नका देऊ, काहीतरी आपला म्हणजे उष्णी आहे आपला आपल्या गावात राहावं म्हणून आपला काहीतरी म्हणजे होम पिचवर राहावं म्हणून काय असं नाही चाललं, कुठेतरी षटकार मारून नाही चाललं. तुमचा चेंडू आहे ना तो कसं डिक्लेअर मध्ये गेलेला आहे ना, षटकार नाही डिक्लेअर मध्ये आहे. हा ते 2D येते, 1D किंवा 2D येते. मी मारताय, ऐका फक्त, ऐकत राहा फक्त. आणि म्हणून तसं उत्तर नाही. अंत एवढा अगदी काही येणार सचिन बुवा का महाभारतात तुम्हाला प्रश्न विचारायला, पागल आहे का मी? म्हणजे मला काय काला कुत्रा चावलाय का असं तुम्हाला म्हणायचं आहे? एवढा येडा आहे का मी? तुम्हाला महाभारत सोपा प्रश्न विचार, एवढा साधा ग्रंथ, मी ग्रंथाचं नाव काय विचारतोय तुम्हाला? त्याचं काहीतरी कारण आहे, ते समजून घ्या. आणि दुसरा विषय शाहीर मला म्हणतात, आणि तो विषय बरेच वर्ष आहे त्यांचा, की कार्तिक स्वामींप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली म्हणतात. आता मी त्यांना बऱ्याच वेळा उत्तर दिलेलं आहे, ते नाहीच म्हणतात. तरी सुद्धा आज वेगळा उत्तर त्यांना म्हणतात, किती वेळा दिली, 2-3 उत्तरं त्यांनी आहे. मी त्यांच्या जवळ आहे, उत्तराच्या जवळ आहे निश्चितपणे, मी सांगतो तुम्हाला, कारण तसा अभ्यास आहे म्हणून बोलतोय. असा अनुभव म्हणजे असं आळावरचं पाणी बोलणारच नाही, अभ्यास आहे तसा म्हणून बोलतोय. मी त्यांना आजही उत्तर देतो. मी त्यांना त्या दिवशी दिलं, त्यांनी ते अमान्य केलेलं आहे. चला बाबा होते तेव्हा, हे यांना काय करणार आहे, यांना काय आई पण नाही बोलत, हे शेंबडं आहे का शक्ती, माझ्यासाठी तरी शेंबडच आहे, शपथ सांगतो. हे माझ्या पोरांना शेंबडं म्हणतात, तर हे माझ्यासाठी काय शेंबडच आहे. माझी खालची वरची पांढरी झाली म्हणजे गाडीची नाही मिशीची, हे शेंबडच आहेत माझ्यासमोर, हे कंच मोठे आहेत माझ्यासमोर. त्यांच्या भाषेत म्हणतोय शेंबड, ह्या भाषेत त्यांना म्हणतो. त्याने मी उत्तर दिले, आजही देतो त्यांना सांगतो. पृथ्वी प्रदक्षिणा जशी कार्तिक स्वामींनी केली, गणरायाने केली, त्यांनी ते उत्तर अमान्य केलं. म्हणतात नाही. मग त्याच्यानंतर आणखीन दुसरा विषय मी त्यांना सांगितला की एक गाय, जेव्हा गायीचं विण चालू असतं, जेव्हा गाय एका मुलाला किंवा बाळाला जन्म देते, आपल्या पाडसाला जन्म देते, त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा केली. तेही उत्तर त्यांना मी दिलं. त्याने तेही नाही म्हणतात, तेही नाही म्हणतात ते. चला असो, आता आणखीन पुढचं उत्तर देतो. जशी कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, आता मी तुम्हाला 2-3 उत्तरं देतोय. त्यात आता तुम्ही जसं म्हणता हे तुमचं उत्तर असेल तर बघा, परफेक्ट तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही तसं बोललात. ज्याच्याकडे परफेक्ट उत्तर असतं तो असं म्हणत नाही की तुमचं असेल तर बघा आणि हे मान्य करून घ्या, असं नाही. मी तुम्हाला सांगतोय, जशी तुमचा प्रश्न आहे त्याप्रमाणे अशा कथा मिळतात की तशी पृथ्वी प्रदक्षिणा परशुरामानं सुद्धा केलेली आहे, तशी पृथ्वी प्रदक्षिणा रावणानं सुद्धा केलेली आहे. मग तुम्ही असं बोल सांगा की अम्मा बाबा मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे, मी आणखीन शोधायचा प्रयत्न करेन. बघा, मी म्हणणार नाही मी तुम्हाला उत्तर देतोय किंवा हे मान्यच करा असं नाही म्हणणार, पण मी तुमच्या उत्तराच्या जवळ आहे. मला माहिती आहे, मला ते भाग थोडाफार मिळालाय, पण परफेक्ट निश्चितपणे. कारण का शाहीर रत्नाकर, मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, म्हणजे तुमचे बाबा दिवंगत झाले त्याच्याबद्दल मला आनंद नाही आहे, मला पण त्याचं दुःख आहे. आणि म्हणून मी श्रद्धांजली गीत त्याच दिवशी, ज्या दिवशी माती झाली, मला यायला नाही जमलं, आणि त्या दिवशी निश्चितपणे कोरल्याच्या राजाच्या रिक्षावाल्यांची पूजा होती, त्या ठिकाणी गीत आहे, ते आले युट्यूबला आहे, तुम्ही बघा. बघा, कलाकार मेला किंवा दुश्मनी तिथं संपली आमची. हा, रंगमंचावर आमची दुश्मनी निश्चितपणे होती. मी त्यांना काही गोष्टी बोललेल्या आहेत, तेही मला काही गोष्टी बोललेल्या आहेत. त्याला पोरगाच होणार नाही म्हणलं होतं बुवा, मला दत्तागराटे बुवा म्हटलं होतं. मला एक पोरगा आहे, आता 5 वर्षाचा आहे, आणि एक पोरगी आहे, आणखी बस झाली ना. समजो हमारे कार्यक्रम झाला,
कशाला लोकसंख्या वाढवा आणखी. हा मग तसं मी पण त्यांना बोललो. हा निवळीमध्ये जोरात कार्यक्रम झाला होता गेल्या वर्षीचा. नाही नाही बाप असं नका बोलू. यांचा जो काहीतरी असतो नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. नाही नाही असू द्या. रिक्षाचा जो पक्का गाणं घेणार आहे रिक्षावाल्यांसकट गाणं घेणार आहे. फक्त तुम्ही थांबा 5 मिनिट ऐका. आणि म्हणून ऐका एक गाणं घेऊन मस्त की मजा येतं. कारण बुवाने 1.5 तास काढला. होम पिच आहे ना होम ग्राउंडवर. त्यांना वाटतं आज कसोटीच आहे बांगलादेशच आहे. त्यांना वाटतं त्यांना वाटतं मी म्हणजे ते माझं इंडिया आणि मी माझं बांगलादेश. त्यांना असं वाटतं. ते होम पिचवर आहेत ना ते खूप फार आहेत. रोहित शर्मा आहेत ते आज यशस्वी जयस्वाल असा वाल तुमचा मला वाटतं काय. सचिन बुवा म्हणतात मला ऐका. साई तारा ग्रुप कडूवाडी 9 तरुण मंडळ 100 रुपयांचं पारितोषिक. हेरंगी अभिषेक हेरंब अभिषेक कडू बक्षीस आलेलं आहे. मगाशीच घेणार होतो असं म्हटलं वेळ जाऊ द्या आम्हाला कमी मिळणार आहे मला माहिती आहे तरी पण आपल्या घेतोय. आज ऐका रिक्षावाल्याचं गाणं झालं पाहिजे. 200 रुपये पारितोषिक. रिक्षावाली संघटना सुनील सुर्वे मंगेश नावले नागले आणि गणेश नागले कुठे आहे आठवर करा. घेतो गाणं नक्की. 200 रुपये तुमचे 200 आहेत ना ते मला 2 लाखाप्रमाणे घेणार गाणं ऐका. एक देतो आणखी एक ताकदीचा देतो ऐका. हा देतो ताकदीचा ऐका. लाखात नंबर 1 है आपल्या घरचा हा बैल जोडा. आता मला काय बक्षीस नाही आलं तरी पण म्हणतो सावतांचा. त्याचं नाव काय लाडक्याने काय सावकार काय नाव त्यांचं. नाही पण त्या मालकांचं नाव काय संजय सावतांचा. अरे सावतांचा बैल गाडा रत्नागिरीत झालाय राडा. हे माझं गाणं नाही हे माझं गाणं वेगळं आहे का. ऐका शाण्याला शब्दाचा कसा ठोका येतो बघा. कशाला राखून ठेवलंय कशाला राखून ठेवलंय आव्हाने उदासाठी रियाडा. पांडुरंगा पूर्वी आमच्या जत्रेमध्ये पद्धत होती. आता बकरा कापतात आता सोडतात कापत नाही सोडतात. पूर्वी रेडा कापायचं रेडा आमच्याकडे पद्धत होती. काय ठिकाणी अजूनही असो. आता बोलत नाही आपल्या त्या पद्धतींवर बोलणं नाही बा आम्हाला नाही. ज्याची त्याची पद्धत किंवा ज्याचे त्याचे जे काही नियम अटी काय आहेत ज्याने सांभाळावे. आमचा मी विषय कसा गातोय आहे का रामायण गाणं रामायणातला विषय. कशाला राखून ठेवलंय आव्हाने उदासाठी रेडा. बसला तर हलवून उठना जाडा. हलवून उठना जाडा याला नेऊन कुठतरी गाडा. याला नेऊन कुठतरी गाडा. Yeah.
रावणाला म्हणते 6 महिने झोपणार 1 दिवस उठणार. आज भावावर रावणावर संकट आलेलं आहे म्हणून ती म्हणते हा येणार 1 दिवस खातो किती गाडीभर अन्न खातो आणि 6 महिने झोपून राहतो. आज भावावर रावणावर संकट आहे आणि ह्या रेड्याला का कापाय ठेवले का निवडायला ठेवले म्हणतो तरी म्हणताय का आज संकट तरी झोपलाय हा बिनघोर. ढोल नगारे मंदोदरी म्हणाली भावाच्या जर संकटाला एवढं संकट आले वानर सेना आले आणि हा जर भाऊ जर उठत नाही भावासाठी जर या संकटाच्या वेळी तर ह्याचा काय फायदा आहे निवदाला काय ठेवलेला आहे याला असा विषय. हा आता शानेला शब्दाचा सगळ्यांची मातीच होणार आहे झाडाची पण होणार आणि किडक्याची पण होणार. हो कोण आलाय अमरपट्टा घेऊ नाही म्हणून हा म्हणायचं कसं आहे बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश सुद्धा आहे बघा. मजा आहे अजून मजा आहे थांबा अजून. हा तुरुपचा पत्ता अजून काढला नाही थांबा काढतोय ऐका. पहिली बक्षीस घ्या सतीश पड्या 100 रुपयांचं पारितोषिक. पड्या दादा ऐका. गणबाई पुजला आहे मी या मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू मार्ग डावीस अंधारात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी
सनी, सुनील आणि मंगेश फरमाईश आहे. सत्तेसाठी लाचार झाले हो, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. गाणं आहे 2-4 वर्षापूर्वीचं गाणं. दादा फरमाईश केले सनी, सुनील, मंगेश. आज बाळा साहेब तुमची वाटवण येते, घेतो. रिक्षावाले थांबा, रिक्षावाले प्लीज. पंचवळे ग्रुप कडून लांबोरे बुवाच्या घराशीकड उद्या देईन ना माऊली. उद्या हा काय बोलायचं. हे बाबावालं ते आईवालं हेच आमच्या नशिबात आलं. हे बाबावालं बापाची स्तवन गाणं चांगली गोष्ट, वाईट नाही मी म्हणणार नाही, कापणार नाही. म्हणून तुम्हाला मी दिलाय कट. बाबांचा जो रंगमंचावरचा वावर होता ना त्यातला 50% पण आहे तुमच्या बारी. आणि ते जमणार नाही कारण तेंडुलकरचा पोरगा अर्जुन तेंडुलकर झाला नाही. गावस्करचा पोरगा रोहन झाला काय गावस्कर. तसा तुम्हाला शंका असेल, वाटत असेल की मी दत्ता गराटे बनीन, जमणार नाही शाही. तुमचा तो काम माझ्या का. हा तुमची परवा कुलेकर बुवांनी तुम्हाला कौलं झोंबवले परवा. हा तुम्हाला उगाच काय लावू आपला बरं आहे गप आहे तू. हा आमच्याकडे पण रामबाण उपाय झेंडू बाम लावीन तुम्हाला असा तुमच्याच गावात येऊ. नाद नाही करायचा, शब्दाची मर्यादा राखायची. अर तुर करायचं पांडुरंग हरी. हा हे तर बाम लावीन तुम्हाला, फेरेन लावली लावीन बुवा, पांढरा करीन, गोरा गोरा घोमटा करीन. आधीच कालव आणि त्याच्यात तुमच्याकडे रस्ता आलो. तुम्ही आधीच कालव पानवल गवालीवाडी. जोरदार गाणं ऐका आता, जोरदार गाणं बदलतो. थांबा रिक्षावाला, थांबायचं तुम्ही. तुमच्याकडे स्पेशल गाणं आहे. हा काय होईल तो जायचो, थांबा शेवटपर्यंत. ना 100% गवाळी ग्रुप धन्यवाद. ऐका तुमचं 100 का 200 का 500 असतील ना, माझ्यासाठी 5 लाखाप्रमाणे आहे. हा बस आता ऐकत राहा फक्त. शाही फक्त पैसे जमवा. ही लोका जमवायला कधी शिका, नुसता गावात नाही शानपणा करायचा. पुऱ्या कोकणात दाखवायचा शानपणा, गावात नाही. सचिन बुवा म्हणतात ऐका, हे शानवा शब्दाचा आहे. गावात शानपणा नाही चोदवायचा, करायचा पण नाही. हे गावात नाही, गावाची नवरी घाबरी हे म्हणतात पादरी. बाई ग बाई 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 बाई. बघा ना गावची मी बोललो का पुढं. आणि माझ्याकडे किती शब्द आहेत. घाबरी, हागरी पण म्हटलं असतं. हागरी हागर चिंपाड घेऊन जाईल कुठेतरी. ऐका मला अजून आहेत 2-3 गाणे ऐका. घेतो लगेच. मला माहिती आहे, मला माहिती आहे
ह्याला काय म्हणायचो, ह्याला काय 2-3 कमी आमुषा पौर्णिमेच्या 2 बाऱ्या, मग हे सोडाय मागत नाहीत माहीत. तसा आपला नाही माहितीये ना तुम्हाला, 9 दिवस नाचायला जायचं. मला त्याची काळजी आहे. ऐका. और जमीन जुमला खाली 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 जमीन जुमला तो गाडी बंगला भला तो बंगला केला या वारसदार, तू झालास वारसदार. असं नाही होता भीमराव लय दिलदार. यांना फुकट मिळालं सारा बाबांकडनं डायरेक्ट. हे डायरेक्ट मुख्यमंत्री झालो. यांना वाटलं की मोठा शाहीर झालो. यांना वाटायला लागलंय कचरा करतात, कचरा समजतात, शेंबड समजतात. अहो शेंबूड मेकूड खाव्या, तू लहानपणापासून ताच खाऊन मोठा झाला आहेस. मेकूड खाव्या लगेच नाही, पहिल्याच्या पोटात नाही आलास का आबाळात नाही पडलास. ता मेकूड नाकातला खाऊन तू पण मोठा झालास, तेव्हा मोठा शाहीर झालास. बरोबर. म्हणून दुसऱ्याला कमी समजायचं, पांडुरंग हरी. दुसऱ्याचा कचरा करायचा नाही, कारण आपण ही तुम्ही ही मातीत जाणार बुवा, आम्ही पण मातीतच. हा मोठेपणा करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी रंगमंचावर मोठेपणा केला, जे जे मोठे खोटे बोलले, त्यांचं काय झालं 6-6 महिन्या निवडीतली बारी साक्षीला आहे. मी मोठेपणा सांगत नाही, मला त्या विषयावर बोलायचं पण नाही. माझा विषय शास्त्राचा कसा आहे पाहिजे. अरे शानपण भाऊलं म्हणून जीवाला गमावलं. वैयक्तिक विषय नाही, विषयाला आधार कसा येतोय का मंदोदरी बनते तोच विषय परत कसा आणलाय बघा, रंगवलाय बघा कसा. शानपण भाऊलं जीवाला गमावलं, बोलून लबाड मैदानावर. अहो बोलतो लबाड मैदानावर. मग 6 महिने ही झालं ना पुरं, 6 महिने ही झालं ना पुरं. कोणा समजेल, लोकांना नाही कळायचा, कळणाऱ्याला कळेल. 6 महिने ही झालं ना पुरं. अहो माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. माझं भाकीत ठरलंय खरं, 6 महिने ही झालं ना पुरं. यातच समजून जा, मी अशी वारी केली, जो माझा शिष्य करील ना वारी. बुवा मी नसेल तिथे. तुम्हाला कोणा सांगा, तुम्ही शेंबडा म्हणताना तर शेंबडा, त्या जर शेंबड्या तुमचा जर घाम नाही काढला ना, सचिन बुवा परत तुमच्या समोर उभा राहणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही असं कमी समजता ना लोकांना, हे शायराचं लक्षण नाही. तुम्हाला गर्व आहे, माज आहे, माज तुमच्या ताकदीचा, बॉडीचा. तुम्ही सुधत चालला होता, इकडनं सुटत चाललो, बोललो मी मगाशी. तुम्ही आता उंचीन नाही वाढायचो, बुद्धीन पण नाही तुम्ही वाढायचो, तुम्ही आता रुंदीन वाढणार फक्त. लिहून ठेवा पोरांनो, लिहून ठेवा. ज्याला खरोखर जो शाहीर आहे, तो अशी भाषा, असं वक्तव्य करीत नाही. शेंबड आणि कचरा आणि ह्या, अरे कचऱ्यातच जाणार सगळे आपण. कोण नाही राहायचा. भले भले मी म्हणणार आहेत ना, गेलं वर, तुम्ही पण जाणार त्यांच्या मागणं वर, आम्ही पण जाणार आहोत. काय मी काय घेऊन नाही आलो आणखी, लक्षात घ्या. आणि म्हणून रिक्षावाला साहेब पुढे आहेत, सगळं तयार करायचं होतं. हा म्हणायचं पोरांनो एकदा हो.
गाळीन घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ती रिक्षा. ऐका काय म्हणतो, गाळीन घाम नाही मागणार भिक्षा. रिक्षावाला रिक्षावाला किती देतोस? 50 रुपये. येत नाही जा, दुसऱ्या गाडीन जा म्हणे. मर्जीचा मालक, कोणाचा देणे करी बांधील करी नाही. गाडीनं घाम नाही मागणार भिक्षा, लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. रात्री अपरात्री कुठल्याही वेळेला लक्ष्मी आहे. आणि वेळेअभावी अपरात्री आपल्याला साथ देते आणि निश्चितपणे आपल्याला घरात आपल्या सुरक्षित पोहोचवते. म्हणून म्हटलंय की पण तुमची जशी बायकोला सांभाळता ना तशी काही लोक रिक्षाला सांभाळतात. मी बघितलेलं आहे, सजवतात तशी. जशी आपण बायकोला सांभाळतो, रागाचा म्हणजे फालतू विषय नाही काय, तशी आपण रिक्षाला सुद्धा तिचं हा म्हणून सांगतो. काय म्हणायचं, गाळीनं घाम नाही मागणार भिक्षा, अरे लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. साथीला असते सदैव साथीला असते, कुटुंब पोचते, माझा भरवसा तिच्यावर. मी जगतोय आजला, मी जगतोय आजला, दादा नो तिच्याच जीवावर. आजला हो दादा तिच्याच जीवावर. लक्ष्मी आहे माझी ही रिक्षा. पोरांचं शिक्षण भिक्षण कशावर आहे? कशावर आहे? जो खरोखरचा हाडाचा जर व्यावसायिक असेल ना त्याच्यावरच आहे. म्हणून तुमच्या मनातल्या भावना मित्रांनो, असं मी चांगली गाणी दिलेत, मला वाईट बोलायला लावू नका. माझ्याकडे सगळं चांगलं म्हणतात लोक, म्हणतात हो तुमच्याकडे वाद्य चांगलं. हो पोरांनो झाला, पोरांनो लगेच आपलं माहिती आहे, आपल्याला सुपारी तेवढीच, नवरी बरोबर नवरा म्हणून दक्षिणा तेवढीच आहे का? वाद्यकार चांगला, संगीतकार चांगला, पोरा चांगली, आणि लोक म्हणतात बुवा पण चांगला आहे म्हणतात ना लोकांना. मग आता मी चांगला सगळा असताना मी वाईट कशाला बोलू नको? हा लाव बाय राहिला आहे. ओ बाय 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 बाई 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 बाई. ऐका खोली दादा इकडे, दीपक इकडे, दीपक इकडे मग चिपक थांबा. दीपक आपला दीपक भारी माणूस. ऐका तर मित्रांनो 3 तारखेला 3 नोव्हेंबर 1चा घेतलाय कार्यक्रम, 2चा येतोय, 3चा जो कार्यक्रम आहे. आणि आताच नाही, हा गणपतीच्या आधीपासून नाही जातो, गणपतीच्या आधीपासून जीवन मोहनचं माझं. आणि जिथे जेवढे माझे इकडे कार्यक्रम होतात ना माझे, मी बघा मी ह्यांना काय 5 रुपये देतोय का? स्वतःच्या खिशातला पेट्रोल, हा स्वतःच्या खिशातला पेट्रोल, रातभर जागरण, आणि परत आणखी 500,000 मला. म्हणजे केवढी खाज आहे, केवढी खाज आहे. मी काय दिलं म्हणजे शक्ती प्रेम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे बघा ना, प्रत्येक बारीला हजर. 200 500 नोट नाही, 500 नोट नाही. आता मला बारी तर दिलेलंच, आणि त्याच्या आधी आणखीन मला माझ्या जवळ 5-10 हजार आणखी मला दिलेलं, नुसता बक्षीस बाऱ्यांमध्येच माझे. मग काय ही म्हणजे आवड, प्रेम बघा मित्रांनो. आणि म्हणून मुद्दा राजेंद्र दादा खेडेकर आणि हा आई बापू सोडून गावी घेतोय. आईवाल्यांना बाबावाला आज आहे, आईवाला उद्या आहे. त्यांना मी दिलाय कट, त्यांना मी दिला, तो त्यांना आवडला. मोरण्यामध्ये त्यांना कट दिला. जेवढे येतात तेवढं सांगतो, आपण लोकांसारखं नाही
50 आलं की लपून द्यायचं, 500 आपल्याकडे ती सिस्टीम, ती स्कीम आमच्याकडे नाही. जेवढं येणार ते पैसे उद्या येणार. थांबा ना, मी दिलाय कट. आता कोणी दिलाय तेवढं मी बारकाईने सांगत बसत नाही, कारण ते सुद्धा माझं नाव इकडे तिकडे घेतात. राजेश बुवाच्या कार्यक्रमात माझं नाव घेतात. आता सचिन बुवानी कट दिली, मग सगळं जण तुम्ही हे करायला लागलो, तुम्ही फेमस व्हायचं आहे म्हणून त्यांचं मी नाव नाही घेत. त्यांना उद्या घेतोय मी, बरोबर. टेन्शन घेऊ नका, भारी येईल युट्यूबला. आहे का? आई बाप सोडून गावी, आहे म्हणते आहे आपल्या पोराला, पोरा तू बाकी काय नको आणू, काय नको आणू तू बाकी, तू फक्त ये बायका पोरांना सगळ्यांना घेऊन गणपतीला ये. गणपतीला तू नको नुसता येऊ, दसऱ्याला पण ये. दसऱ्याला नाही जमलं तर किमान शिमग्याला तरी ये. आहे म्हणते आई बाप सोडून गावी, पोटासाठी गेलास दूर, दिन रात मला लेकरा गड्या तुझी हुरहुर, पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मने झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. हे आता कोकणात मोठं फेमस बॉय, त्यांच्या घराला कट दिली होती मी. ते उद्या आहेत मला, म्हणजे उद्या माझा आज, हा ते असू द्या. त्यांना उद्या म्हणणार लांबच हो रे, त्यांना लांबच करणार, टेन्शन नाही घ्यायचं. हा कारण आज बुवांचा होम बीच आहे, होम ग्राउंड, उद्या माझा आहे. म्हणजे वेळ प्रत्येकाची येते. म्हणून शाहीर बघा, बाबांच्या पुण्याईनं मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, या शारदा मातेची, या नवरात्र उत्सवाची जी देवी बसते ती शपथ घेऊन सांगतो, वडिलांच्या पुण्याईनं तुम्हाला चांगला साठा, चांगलं ज्ञान तुम्हाला मिळालंय, त्याचा फायदा करा, त्याचा फायदा करा एवढं सांगितलं. लोकांना कमी चेष्टा करायची, कचरा आणि शेंबडे हे तुम्हाला शोभत, शाहीर म्हणून तरी शोभत नाही. एक माझा लहान भाऊ या नात्याने तुम्हाला माझी सूचना आहे, तुम्ही घ्यायची तर घ्या, फुकटचा आहे सल्ला, पैसे नाही घेणार मी तुमच्याकडे, फुकटचा सल्ला आहे तुम्हाला, घ्यायचा तर घ्या. माझ्यातल्यासारखे कराल तर तुमचा कार्यक्रम सचिन बुवा करणार, हे तुम्हाला आज सांगून जातो. तुमच्या गावात ना, तुमच्या गावात येऊन ठोकून जाईल. म्हणजे मी काय, मी शूटर नाही, बोलले ठोकी तर कुळेकर बुवा काहीच नाही बोलले तुम्हाला, मी शब्द राखून बोललोय आज तुम्हाला. पण शहाण्याला शब्दाचाच आहे हे सांगतो तुम्हाला. बघा, मला कोण कोणाला बोललं किंवा काय नाही, पण माझं मत आहे की शक्ती तुला टिकला पाहिजे, ही लोककला टिकली पाहिजे. जेव्हा आपण एकमेकाचा सन्मान करू तेव्हा टिकेल, तेव्हा टिकेल. मी तुम्हाला आरोतुर करणार, 2-4 शिव्या देणार, भले पटवून देईल. तुम्ही मला आरोतुर करणार, तुम्ही 2-4 शिव्या देणार. याच्याने ही कला टिकायची नाही. शहाणपणा जर करायचा असेल किंवा शहाण्यासारखं वागायचं असेल तर शायराला मान द्यायला शिका. तुमच्या गावात आलोय मी, तुमच्या गावात मी आलोय, मी घाबरणारा नव्हे. ह्या धमक्या दुसऱ्यांना द्यायच्या, तुमच्याच घरात येऊन जेवून जाणार हे पण सांगतो. आज संपले परानो, पॉइंट टू बी नोटेड मिलाट, यांच्याच घरात जाणार नाही, जेवून येणार आहे. काय करायचंय तो करा, हीच घाला जेवणात म्हणा. आता काय बोलू, आता काय बोलू सांगा. ह्या धमक्या कुणाला पोकल द्यायच्या. आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना, बघा पारी संपवतो परानो, 2 मिनिट पारी संपवतो. तुम्हाला जर वाटतंय ना असं, मला माहिती हा बाबा फॉपशी आहे, फक्त फुगला आहे फक्त बस. आणि तुम्हाला जर वाटतंय ना तर आमच्या दोघांची कुस्ती लावा इथंच, दोघांची कुस्ती लावा. जर नाही चितपट करीन तर सला अवलाद नाही सांगणार का तुम्हाची. तर चॅलेंज बघा तुम्हाला, माझे तुम्ही उत्तर देणार नाही मला माहिती आहे ना. गाणार
ना गवळणी ना स्तवनमध्ये ना गडात ना तुम्ही भागाला भाग नाही दिला, काही शब्दाला विषय पण नाही दिला. मी माझं उत्तर पण नाही, मला माहिती आहे तेवढा तुमचा अभ्यास नाही. पण आज एक चॅलेंज तुम्हाला, कुस्ती झोला आहे दोघांच्या. चला बघूया चला. नाही हे म्हणून म्हणतो या धमक्या नाही द्यायच्या, या धमक्या हे शक्तितुरा नाही. तुम्ही विषयाला विषय द्या, मी तुम्हाला विषय टाकले, मी रामायण गायलंय, महाभारत गायलंय, हा त्याच्यावर तुम्ही भांडा ना, बोला ना तुम्ही, मला काही बोला चालेल. मी लहानपण असता मी जे शक्तितुरा आलोय, मी सगळ्या कमरेचा काढून डोक्याला गुंडाळलेलं आहे, मला काही बोला चालेल. पण आहे का मी कुठला विषय आई बहिणीचा कमरे खालचा कुठला विषय गायलाय तुम्हाला नाही गाय. हा मी तुम्हाला टोले दिले ते तुम्हाला लागणार आहेत, मला माहिती, लागण्यासाठीच बोलायला लागतं, शक्तितुरा म्हणतात त्याला. आणि म्हणून बघा तुम्हालाही शुभेच्छा देतो. बाबांचा अजून पुन्हा एक म्हणतो, खरोबर हाडाचा एक कलाकार होता जो आपल्यातून निघून गेला, शायद दत्ता कराटे, त्यांनाही पुन्हा एकदा मानवंदना देतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.